नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत, जे आहे की एक एच-एफ गाय पालन संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत। म्हणजे एक एच-एफ गायसाठी या ठिकाणी खर्च किती, उत्पन्न किती, चारा किती, असे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत। बरेच लोक याला जर्सी गाय देखील म्हणत असेल, म्हणजे थोडक्यात एक जर्सी गायचं उत्पन्न किंवा पालन आपण याच्याबद्दल संपूर्ण सविस्तर हिशोब माहिती बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। कोणीही व्हिडिओ पुढं मागं करायचा नाही आहे किंवा व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही आहे। जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल तेव्हाच तुम्हाला सर्व हिशोब समजेल। आणि सोबतच या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला शक्य असेल तर हेडफोन लावून नक्की बघावा किंवा तुम्ही हा शांत जागेत बसून हा व्हिडिओ बघावा। कारण की व्हिडिओ बघण्यापेक्षा ऐकण्याकडे जास्त लक्ष द्या, कारण की तुम्हाला व्हिडिओ हा ऐकूनच मी तोंडाने तुम्हाला सांगून हा हिशोब समजण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्याचा काळजीपूर्वक तुम्ही एक एक सेकंदाचा हिशोब नक्की बघा। आणि जे लोक नवीन आहेत आपल्या चॅनलवरती, तर त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा, एक एच-एफ गाय किंवा एक जर्सी गाय पाळायची असेल तर आपल्याला किती खर्च येईल किंवा आपल्याला उत्पन्न किती निघेल, चाऱ्याचं नियोजन कसं राहील। तर बघा, एक एच-एफ गाय आपल्याला भेटते सरासरी 60, 70, 80 हजार किंवा 1 लाखापर्यंत। म्हणजे 60,000 ते 1 लाखाच्या आसपास आपल्याला उच्च दर्जाची किंवा दिवसाला एका वेळेस 10 लिटर दूध देणारी गाय सहजपणे भेटून जाईल। जर आपण गायची किंमत 80,000 रुपये प्रति गाय पकडली तर आपल्याला गाय आणण्यासाठी एक सरासरी 80,000 रुपये लागू शकता। याही किंमत कमी जास्तसुद्धा होऊ शकते। त्यानंतर 80,000 रुपयाची आपण गाय आणली आणि एक गाय आपण आपल्या दारात बांधू शकतो, आपल्या गोठ्यात बांधू शकतो, घरात बांधू शकतो किंवा तिला आपण 5-10 हजारमध्ये एक छोटंसं तिला आपण निवारा पण करू शकतो। तर अशा प्रकारे आपण एक गायीचं राहायसाठी आणि गाय आणण्यासाठी या ठिकाणी नियोजन केलं। आता त्यानंतर आपल्याला ही गाय जणल्यानंतर हिला पहिल्या एका वर्षात तिचं उत्पन्न किती निघेल याचा आपण एक सरासरी अंदाजा किंवा हिशोब या ठिकाणी बघणार आहोत। आता बघा, ही गाय समजा जणली, जर्सी गाय जेव्हा जणते किंवा एच-एफ गाय जेव्हा जणेल, त्यानंतर तिला जणल्यानंतर स्टार्टिंगला दिवसाला एका वेळेस 10 लिटर दूध भेटेल आणि 2 वेळेस 20 लिटर दूध भेटेल। बघा, ही गाय दिवसाला या ठिकाणी सरासरी 20 लिटर दूध देईल। आणि जर 20 लिटर दूध दिवसाला देत असेल आणि हिचा दुधाचा भाव जो आहे, जर तुम्ही दारोदार देऊन विकत असाल किंवा रिटेलमध्ये विकत असाल, म्हणजे थोडक्यात स्वतः तुम्ही ग्राहकाकडे जाऊन हे दूध तुम्ही विकत असाल, तर तुम्हाला सरासरी 40 रुपयाच्या आसपास प्रति लिटर भाव पडू शकतो। आणि जर तुम्ही हेच दूध जर तुम्ही डेअरीला देत असाल तर तुम्हाला एक ॲव्हरेज सरासरी जो रेट आहे या 30 रुपयाच्या आसपास भेटू शकतो। म्हणजे 20 लिटर गुणुले 30 रुपये प्रति लिटरचा भाव, असे मिळून तुम्हाला 600 रुपयाचं दूध दिवसाला तुमचं विकलं जाईल, बरोबर। आणि 600 रुपये जर तुमचं दिवसाला विकलं जात असेल तर त्यातून आपल्याला चाराचा किंवा खाद्याचा खर्च या ठिकाणी वजा करावा लागेल। बघा, पहिले 4 महिने आपल्याला या ठिकाणी 20 लिटर दूध भेटेल आणि त्यासाठी आपण आता खाद्य बघूया। जर आपल्याकडे एक गाय आहे आणि तिला 7 किलो खाद्य या ठिकाणी दिवसाला द्यावं लागेल, तर सरासरी 30 रुपये प्रति किलोचं खाद्य आपल्याला भेटतं। 7 गुणुले 30 210 रुपयाचं खाद्य। त्यानंतर तिला 50-1 रुपयाचा चारा द्यावा लागेल। चाऱ्याचा जर मी फक्त 50 रुपये पकडला आहे, कारण की बहुतांश लोकांच्या घरामध्ये त्यांच्या शेतीमध्ये चारा या ठिकाणी घरचा असतो। आणि 20 रुपये गुळासाठी 20 रुपये मी पकडलेत। आणि त्यानंतर आपण हिशोब केला 210, 50, 20, तर 280 रुपये दिवसाला त्याला खर्च आहे। जर आपण 600 रुपयामधून 280 रुपये वजा केले तर आपल्याला दिवसाला 320 रुपये या ठिकाणी उत्पन्न म्हणजे निव्वळ नफा या ठिकाणी भेटतो आहे। आता जर आपण दिवसाला 320 रुपये पकडले तर महिन्याला झाले 9,600 आणि 4 महिन्याचे झाले 38,400 रुपये।
म्हणजे बघा, पहिले 4 महिने उत्पन्न वेगळं, पुढचे 3 महिने उत्पन्न वेगळं आणि त्याचे पुढचे काही महिने उत्पन्न वेगळं. त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने उत्पन्न आणि खर्च या ठिकाणी बघत जाणार आहे. जर 38,400 रुपये पहिले 4 महिन्यामध्ये आपल्याला निव्वळ नफा या ठिकाणी भेटलेला आहे. त्यानंतर पुढचे 3 महिने म्हणजे 5वा, 6वा, 7वा असे 3 महिने आपण ह्या गाईचं उत्पन्न बघणार आहोत. बघा, आता ही गाय आपल्याला हिचं दूध या ठिकाणी 20 लिटरवरनं 15 लिटर होणार, म्हणजे दूध या ठिकाणी कमी पडणार. 15 गुणिले जर आपण 30 केलं म्हणजे 30 रुपये प्रति लिटरने आपण हिशोब पकडला तर 450 रुपये उत्पन्न आपल्याला या ठिकाणी पुढचे म्हणजे 450 रुपये दिवसाला आपल्याला दूध विकून पैसे मिळणार आहे. त्यातून आपण खाद्य खर्च वजा करूया. जसं की 6 किलो तिला खाद्य द्यावं लागेल 30 रुपये प्रति किलोचं, 180 रुपये खाद्य खर्च, 50 रुपये चारा खर्च आणि त्यानंतर आपल्याजवळ एक वासरू पण असणार आहे, त्यामुळे त्याला आपण 30 रुपयाचं खाद्य देणार आहोत. असे मिळून 260 रुपये आपल्याला दिवसाचा खर्च असणार आहे आणि आपलं दुधाचं उत्पन्न 450 रुपये असणार आहे. जर आपण 450मधून 260 रुपये वजा केले तर 190 रुपये शिल्लक आपल्याला या ठिकाणी दिवसाला उरतात. जर आपण महिन्याचा हिशोब काढला तर 5,700 रुपये आपल्याला या ठिकाणी महिन्याचं उत्पन्न भेटते आणि जर आपण 3 महिन्याचा हिशोब काढला तर 17,100 रुपये आपल्याला पुढच्या सर्व 3 महिन्याचं उत्पन्न भेटणार आहे. म्हणजे पहिल्या 4 महिन्यामध्ये आपल्याला भेटलं ते 38,400 रुपये, पुढच्या 3 महिन्यामध्ये जे उत्पन्न भेटलं ते भेटलं 17,100 रुपये. आता पुढच्या 2 महिन्याचं उत्पन्न आपण या ठिकाणी बघणार आहोत, म्हणजे 8व्या आणि 9व्या महिन्याचं उत्पन्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता 8व्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत म्हणजे पुढचे 2 महिने आपल्या गाईचं दूध आणखीन कमी होईल, म्हणजे 12 लिटर प्रतिदिवस होईल आणि 12 लिटर प्रतिदिवस दूध हिचं झालं तर 12 गुणिले 30 असे 360 रुपये आपल्याला या ठिकाणी दुधाचे पैसे भेटणार 30 रुपये प्रति लिटरने. आणि त्यातून आपला जो खाद्य खर्च आहे 4 किलो खाद्य प्रति दिवसाला 120 रुपयाचं, चारा 40 रुपयाचा आणि वासराचं 30 रुपयाचं खाद्य 1 किलो, असे मिळून 190 रुपये आपल्याला खाद्य खर्च आला. आणि जर आपलं दूध 360 रुपयाचं आहे आणि त्यातून 190 रुपये आपलं खर्च वजा होत असेल तर 170 रुपये आपल्याला दिवसाला शिल्लक राहत आहे पुढच्या 2 महिन्यासाठी. असे जर आपण हिशोब लावला तर महिन्याला 5,100 रुपये आपल्याला निव्वळ नफा भेटेल आणि 2 महिन्याचा हिशोब 10,200 रुपये आपल्याला निव्वळ नफा भेटेल. जर आपण पूर्ण या 9 महिन्याचा हिशोब काढला, जसं की बघा या ठिकाणी 38,400, त्यानंतर 17,100 आणि 10,200 असा सर्व खर्च आपण जर पकडला तर या ठिकाणी सरासरी 65,700 रुपये आपल्याला दूध विकून या ठिकाणी भेटलेले असणार. त्यानंतर आपल्याला या जनावरांपासून किंवा या गाईपासून 10,000 रुपयाचं खत भेटलेलं असेल किंवा साहजिकच 2 ते 3 ट्रॅक्टर या गाईपासून आपल्याला शेणखत भेटलेलं असणार. तर आपण 5,000 रुपये ट्रॅक्टरने जर शेणखत पकडलं तर 10,000 रुपयाचं आपल्याला शेणखत भेटणार. तर 65,700 अधिक 10,000 म्हणजेच 75,700 रुपये आपल्याला यातून निव्वळ नफा भेटणार. त्यातून आपण डॉक्टराचे 15,000, डॉक्टर औषध 5,000, त्यानंतर 5,000 मिनरलचे आणि 5,000 इतर, म्हणजे 15,000 इतर खर्च आपण या ठिकाणी पकडला. जो आपल्याकडून काही राहून गेला असेल किंवा डॉक्टर असेल किंवा त्यामध्ये मिनरल असेल, असा सर्व खर्च आपण 15,000 रुपये पकडला तर आपल्याकडं जी निव्वळ शिल्लक उरते ती आहे 60,700 रुपये आपल्याला वर्षाकाठी उत्पन्न राहत आहे. म्हणजे 9 महिने हिने दूध दिलं आणि पुढचे 3 महिने या ठिकाणी ही गाय काय तर या ठिकाणी रिकामी राहिली. असं करून आपण पूर्ण वर्षभराचा हिशोब काढला तर 60,700 रुपये आपल्याला निव्वळ नफा भेटला. आता यातून आपल्याला अतिरिक्त उत्पन्न काय तर बघा, तुम्ही जे गायीला जे वासरू झालं आहे किंवा कारवड झाली आहे, जर कारवड झाली असेल तर साहजिकच ती मोठी झाल्यानंतर तुम्ही ही 50,000 ते 1 लाखापर्यंत साहजिक विकू शकता आणि ते तुम्हाला आपण एक सरासरी 50,000 रुपये अतिरिक्त उत्पन्न पकडलेलं आहे. जर 50,000 रुपये तुम्हाला वासरू विकून भेटत असेल तर तुमचं जे उत्पन्न आहे 1,10,700 रुपये या ठिकाणी भेटतं आहे, म्हणजे लाखाच्या पुढं तुमचं उत्पन्न जातं आहे. पण काही काळामध्ये बघा तुम्हाला या वासरासाठी भरपूर प्रकारचं औषध असेल, खाद्य असेल किंवा चारा असेल, तो खर्च आपण यात पकडलेला नाही आहे.
त्यामुळे थोड्या वेळासाठी आपण फक्त 60,700 रुपये आपला निव्वळ नफा या ठिकाणी पकडून चालूया। तर अशा पद्धतीने तुम्ही एक जर्सी गाय किंवा एचएफ गायचं उत्पन्न किंवा खर्च या ठिकाणी तुम्ही अंदाज लावू शकता। आता खूप महत्त्वाचं म्हणजे हा जो खर्च आहे, दुधाचा भाव आहे, शेणखताचा भाव आहे किंवा गाईचा भाव आहे किंवा इतर सर्व गोष्टी आहेत, या वेळेनुसार, ठिकाणानुसार, तुमच्या नियोजनानुसार किंवा अनेक गोष्टींनुसार या ठिकाणी यामध्ये खूप मोठी तफावत असू शकते। म्हणजे याची किमतीत चढ उतार असू शकतो, याची किमती कमी जास्त असू शकतात। त्यामुळे ॲक्युरेट असाच हिशोब राहील याचा काहीच अंदाज देऊ शकत नाही। त्यामुळे तुम्ही जेव्हा पण हा व्यवसाय सुरू करशाल, हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुम्ही एक प्रॉपर माहिती घ्या। त्याबद्दल आधी तुम्ही स्वतः माहिती काढा, शिका आणि त्यानंतर तुम्ही सर्व हिशोब मांडून, सर्व गणित या ठिकाणी तुम्ही अंदाज लावून तुम्ही या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करू शकता। सोबतच जे लोक किंवा जे माझे मित्र या आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे, तर प्लीज प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात या ठिकाणी मला कमेंट करून नक्की सांगा।